मित्रो, आजच्या भागामध्ये आपण मानसिक जखम किंवा मानसिक जखम एक असते, जखमा अनेक असतात। या मानसिक जखमा, त्याची कारणे, त्याचे काय होणारे परिणाम आणि त्यावर काय उपाय आहेत, या सगळ्या गोष्टीचा आज आपण विचार करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांसाठी उपयुक्त आहे, कारण कधी ना कधी कोणाला, प्रत्येकालाच कुठली ना कुठली मानसिक जखम झालेली असते आणि ती जखम आजही त्यांना आठवून दुःख होत असते। त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी उपकारक ठरणार आहे। त्यामुळं आपण हा व्हिडिओ शांततेने ऐकावं आणि यातून या जखमांची जी तीव्रता आहे ती नक्की कमी होईल, जखमातून आपण नक्की बाहेर येऊ शकाल। त्याचे जर उपाय मी जे सांगणार आहे ते उपाय आपण केलात तर, आणि उपाय अतिशय साधे आणि सोपे आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। कारण एकदा जीवन समजून घेतलं आलं, जीवन जगण्याची कौशल्य समजून घेता येणं ही अतिशय गरजेची गोष्ट असते। आपण बऱ्याचदा जीवनविषयक कौशल्य, जीवनविषयक ज्ञान, शहाणपण आपण शिकून घेण्यासाठी वेळ देत नाही। सायकल चालवायला आपण सायकल, गाडी, अमुक तमुक शिकायला आपण वेळ देतो, पण मन कसं हाताळावं, मनाला झालेल्या जखमा कशा बऱ्या कराव्यात, जखमा का होतात, यावर वस्तुनिष्ठ अभ्यास आपण करत नाही, ते समजून घेत नाही। अज्ञान हे या दुःखाचं कारण आहे असं म्हटलं जातं, ते या संदर्भाने आपल्या लक्षात येईल। एखादी सवय सुद्धा माणसाला मानसिक जखमा करत असते, आणि ही सवय बदलणं आपल्या हातात आहे। कारण जी गोष्ट आपण करू शकतो ती गोष्ट, आपण एखादी गोष्ट, असं म्हटलं जातं, तुम्हाला हा मुद्दा असं वेगळ्या पद्धतीने, एखादा व्यक्ती ती भानामती वगैरे, मी काही यावर विश्वास ठेवत नाही, भानामती हा प्रकार, परंतु असं म्हणतात लोक की ज्यांना भानामती करता येते त्यालाच भानामती, ज्याला करता येते त्यालाच भानामतीतून बाहेर काढता येते। म्हणजे एखाद्याला ती गोष्ट करता आली तर त्यातून बाहेर काढता येते, असं त्यांचं म्हणणं असते। म्हणजे याचा आपण अर्थ एवढाच घ्यायचा की तुम्हाला जर एखादी चुकीची सवय लावून घेता येते तर चांगली सवय लावून घेता येते। चुकीची सवय लावून घेणं यासाठी कृती उक्ती करावी लागते, तसे चांगली सवय लावून घेण्यासाठी देखील कृती आणि उक्तीच करावी लागते। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून आपल्याला चांगली सवय लावून घेणं, आता ही चांगली सवय बघण्याची सवय असेल, कृती करण्याची सवय असेल, का विचार करण्याची सवय असेल, ह्या सगळ्या सवयी आपण मुद्दामून लावून घ्याव्या लागतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो। कधी कधी वाईट सवय सहज लागून जातात, तण आपोआप उगवते, पण पीक उगवायला मेहनत घ्यावी लागते। ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपल्याला एक सवय असते, मानसिक जखमा या सवयीमुळे देखील बऱ्या होत नाहीत, आणि नकारात्मक विचार करण्यामुळे देखील मानसिक जखमा होतात, आणि झालेली जखम बरी होत नाही। काही जखमा हे आपण स्वतः करून घेत राहतो, काही जखमा इतर लोक जे करतात त्याला आपण जो प्रतिसाद देतो त्यावरून ती जखम आपल्याला होत असते। प्रतिसाद दिलाच नाही तर होत नाही। उदाहरणार्थ, तुम्ही जर असं, आता एखाद्याचा नकारात्मक शब्द तुम्हाला जखमी करत असतो, तुम्हाला जर कोणी मूर्ख म्हटलं, गाढव म्हटलं, तर तुम्ही दुःखी होता आणि तुम्हाला तो शब्द आता मग मनात घोळत राहतो। एखाद्या डोळ्यामध्ये जखम झाली तर त्या जखमेमध्ये समजा अजून एक खडा टाकला तर तो खडा तर मध्येच राहिला तर ती जखम अधिक वाढवत राहतो। तसं आधीच एखादा माणूस मानसिकदृष्ट्या वीक आहे, त्याला जर अजून कोणीतरी एखादा दुःखी शब्द वापरला, कटू शब्द वापरला, तर ती जखम त्याची लवकर बरी होत नाही, तो मध्येच
म्हणजे एकच एक चुकीचा विचार, चुकीचा अनुभव आपण जर मनामध्ये ठेवून तोच घोळत बसलो तर तुमची जखम कधी बरी होत नाही. आणि त्याला असं वाटतं की आता आपल्या हे शेवटापर्यंतच आहे, ही जखम आयुष्याच्या शेवटापर्यंत, याला काही आता इलाज नाही असं त्यांना वाटत राहतं. तर स्वतः काही जखमा माणसं करतो, काही जण इतर जे करण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, शारीरिक जखम कोणी करणार असेल तर आपण बऱ्याचदा ते आपल्या कंट्रोलमध्ये असत नाही. तुम्ही तर रस्त्यानं चालला तर लोक दगड फेकायले, दगडानं डोक्याला मार लागला, पायाला मार लागला, तर ती जखम होणार. ती तुमच्या कंट्रोलचा भाग नव्हता. पण लोक शब्दच वापरायला लागले. किंवा तुमच्या समोर बघा, राजकारणी व्यक्तीच्या समोर निषेधाचे फलक लावतात किंवा काही चुकीचे शब्द वापरत राहतात. राजकारणी व्यक्ती असा हसत बाय बाय करत पुढे जातो, कारण त्याने मनाची धारणा असते की अशा गोष्टी होतच राहतात. तुमच्या मनाची धारणा काय करून बसलेला आहात ते खूप महत्वाचं आहे. टीका ही अनिवार्य गोष्ट आहे. टीका ही, आता काही जणांना टीकेमुळे मानसिक जखमा होतात. काही जणाला का होतात हे, जेव्हा आपल्यावर टीकाच होऊ नये अशी आपली जेव्हा धारणा राहते आणि विनाकारण टीका केल्या जात आहेत असं जेव्हा आपलं मन म्हणते आणि या टीकेमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे असं जेव्हा आपलं वाटते, तेव्हा ती आपल्याला जखम होत असते. आणि कुत्ते भुंकते हाती चालता है अशी धारणा असेल, किंवा मला एका व्यक्तीनं असं म्हटले, मला चुकीची टीकाच ऐकू येत नाही असं जर विचार असेल, किंवा असं आपणही टीकाच करतोच ना कोणावरही, मग आपल्यावर टीका झाल्यानं काय होते असा विचार केला तर त्याला काहीच वाटत नाही. किंवा काही जण मला टीकेमुळे माझ्या अस्तित्वावर काही विपरीत परिणामच होणार नाही. आपण एखादे उदाहरण पण देतात, सूर्यवर आहे आणि इथून जर त्याच्यावर थुंकलं तर तो थुंका आपल्या स्वतःच्याच तोंडावर पडतो, त्याला काही परिणाम होत नाही. तसं स्वतःला जर तुम्ही सूर्य समजून घेत असाल तर या थुंकणाऱ्या लोकांचा तुम्हाला काहीच परिणाम होणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजता यावर जखमा होणं किंवा न होणं अवलंबून असते. बरेचदा तुकाराम महाराजांचं एक वचन आपण नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. बरेचदा काय होतं, तुम्ही सत्य असता पण लोक तुम्हाला असत्य ठरवतात. चुकीचे पुरावे तयार करून, काही करून, चुकीचे साक्षीदार तयार करून, कानं भरून तुम्हाला जखमी करण्याचा ते प्रयत्न करतात. मग त्यावेळी तुम्ही परेशान राहता आणि लोकांकडनं प्रमाणपत्र मागत फिरता की मी बरोबर कसं आहे हे सांगत. ठीक आहे, जिथं सांगायचं आहे तिथं तुम्ही सांगाच. न्यायालयीन विषय असेल ते तिथं सांगा, किंवा कोणता जरी तुमच्या कार्यालयीन विषय असेल तर तुमच्याकडे जे पुरावे आहेत तुम्ही सादर कराच गरज असेल तेव्हा. या संदर्भात मी बोलत, कायदेशीर बाबी जिथं करायचं आहे तिथं तुम्ही करा, पुरावे सगळे द्या. परंतु हे दैनंदिन जीवनामध्ये कोणीतरी काहीतरी माघारे बोलते, खोटारडं, त्याला काहीच पुरावे नसतं, बोललं एवढंच. तो जर त्याला जर बोललं, हे रे इकडे तू बोललंच का, ते नाही साहेब नाही मी काहीच बोललो नाही म्हणते. म्हणजे अशा प्रसंगी तुम्ही काय करणार आहात, बरं पुरावा काय म्हणून देणार आहात, आणि कोणाकोणाला तुम्ही कोणाकोणाच्या मागं पुरावे शोधत फिरणार आहात, कोणाकोणाला कडून तुम्ही सत्य आहात तुम्ही सांगण्यासाठी कोण तयार होणार आहे. तर तुमच्या मनाचा साक्षीदार, किती जणाला साक्षीदार ठरवणार. आता साक्षीदार तुमच्या समोर जे बोलतो तो माघारी गेला की दुसरंच बोलतो. त्यामुळं लोकांना साक्षीदार, जनाला साक्षीदार ठेवण्यापेक्षा मनाचा साक्षीदार हे अनेकदा आपल्याला उपयुक्त ठरते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. माझ्या मनालाच मी साक्षीदार ठेवलेला आहे, त्यामुळे लोक काय म्हणतात त्याला काही अर्थ नाही. बऱ्याचदा असंही आहे बा, तुम्हाला जे एक गोष्ट जी माहीत असते ते जगाला काय माहीत आहे. तुम्ही स्वतःला जितकं ओळखता जग तुम्हाला तितकं ओळखू शकत नाही.
आता एखाद्या कृतीमागची जर भावना, आता डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, त्या ऑपरेशनमध्ये पेशंट मेला. पेशंटला मारून टाकणे हा डॉक्टरचा उद्देशच नव्हता. डॉक्टरांनी जीवावर अतिशय जबाबदारी घेऊन, ती ऑपरेशनची केस अतिशय क्रिटिकल होती. ती क्रिटिकल केस असताना देखील, अनेक जणांनी त्यांना ते ऑपरेशन करायला नकार दिलेला असताना देखील, एक शेवटचा पर्याय म्हणून ती केस हातात घेऊन, ते जबाबदारी घेऊन ऑपरेशन केलेले आहेत. पण ते ऑपरेशन सक्सेस झालं नाही. माणूस ऑपरेशन करताना मेला. म्हणजे त्यानं मारून टाकलं का? नाही टाकलं. मारून टाकणे हा त्याचा उद्देश होता का? नाही होत. उद्देश तिथे नाहीच आहे. म्हणून तुमच्या कृती आणि उक्तीमागचा जर उद्देश चांगला असेल तर तुम्ही तुमच्या मनाला दुःखी करू नका. आणि जर मनाला दुःखी केला तर तुम्ही आयुष्यभर जखमी राहाल. तर तुमची भावना चांगली असेल त्यामागची, तर तुम्ही तुमच्या भावनेवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही स्वतःला सांगा की माझी भावना चांगली आहे, माझी भावना चांगली होती. आणि हे बऱ्याचदा म्हणतात की मी चांगलं पुण्य करायला गेलो, काय माझे पाप हे नशिबाला आलं. म्हणजे एखाद्याच चांगल्या हेतून एखाद्याला जर मदत करायला गेली तर त्याचे वाईट शब्द तुमच्याकडे तुम्हाला येऊ शकतात. अशा प्रसंगी चांगल्या गोष्टीवर, चांगल्या झाडाला, फळ येणाऱ्या झाडाला जास्त दगड मारतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून संतांचे वचन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात. संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. जग झाले वनही संत जन व्हावे पाणी. हा मुक्ताईंचा विचार सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. जगानं अग्नी झालं तर संतांना पाणी. ही जी मनोवृत्ती अनेक जखमांपासून आपल्याला दूर ठेवू शकते. पण ही मनोवृत्ती आपल्याला विकसित करण्यासाठी अशा विचारांचं वाचन, अशा विचारांचं श्रवण, अशा विचारांचं लेखन आपण करत जगणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. जी मनाला जशी सवय लागेल विचार करण्याची तशी सवय लागते. मन केले तैसे होय, धावडिले तेथे जाय, असं संत एकनाथ महाराजांनी देखील म्हटलेलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. वेची ते वचन जेणे राहे समाधान, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. आपल्याला वेदना देणारे जर विचार आपण वेचत राहू, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, नकारात्मक अनुभव वेचून तेच बघत बसू, त्याचे परिणाम तेच भोगावे लागणार आहेत. सुगंध देणारे फुलं जर आपण वेचत बसू तर सुगंधच मिळणार आहे. घाण आणून घरात ठेवत असू तर घाणीचा अनुभव घ्यावाच लागणार आहे. तुम्ही काय आणणार आहात, काय गोळा करणार आहात, हे खूप महत्वाचं आहे. बरेच जण एखादे जखमी करणाऱ्या माणसाला डोक्यात घेऊन बसतात. आता तोच माणूस, तुम्हाला जखमी करणारा माणूस तिथे जखम करतच बसेल ना तुम्हाला. त्याच्या मनात घेऊन त्याला बसला तर त्याला घरात घेत नाहीत, तुम्ही त्याला मनात घेता. ही गोष्ट आपण न केलेली बरी. आणि तुम्ही ज्याच्यावर फोकस करताना ती गोष्ट नकारात्मक गोष्टीवर जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला मानसिक जखमा होत राहणार. आणि तुम्ही सकारात्मक गोष्टीवर जर बाबीवर जर लक्ष केंद्रित केला तर तुमच्या झालेल्या जखमाही बऱ्या होतील आणि पुढच्या जखमाही होणार नाहीत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की तुमचं फोकस कशावर आहे. एक उदाहरण, एक गोष्ट एका ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. एक मूर्ती होती, अतिशय सुंदर मूर्ती. आणि त्या मूर्तीला त्याच्या गुरुने सांगितलं, एका ठिकाणी अशी थोडीशी एक निशाण करून ठेव, खून अशी करून ठेव. जा तिथं असं खिळ्यानं किंवा कशाने मार आणि तिथं छोटंसं खून करून ठेव. ते म्हणले, एवढी सुंदर मूर्ती मी अशी कशाला करू? नाही, तू करून ठेव, माझं ऐक. म्हणलं
मग लोक यायला लागले, ती खूनच तेवढी बघू लागले. अरे एवढी चांगली मूर्ती खून झाली म्हणून दुःखी होऊन जावं लागलं. तेव्हा त्या गुरुनी सांगितलं, बघ लोक कशावर लक्ष केंद्रित करतात. फक्त एवढ्याशा छिद्रावर त्यांनी, एवढ्या खुणेवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. संपूर्ण मूर्ती, त्या मूर्तीच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मूर्ती इतकी सुंदर आहे. पण ते सगळं पाहून आनंदी होण्यापेक्षा ते छोटीशी खून पाहून ते दुःखी होत आहेत. हे माणसाच्या स्वभावाचाच हा भाग आहे. संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक अनुभव, चांगले आनंददायी अनुभव, समाधान देणारे, सुख देणारे क्षण असतात, ते आपण विसरून जातो. चांगल्या व्यक्ती आपण विसरून जातो. आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपल्याकडे असणारं संचित, आपल्याकडे काय काय आहे हे आपण विसरून जातो. जी माणसं आपल्याकडे जे काही चांगलं आहे, जे काही संचित आहे ते विसरतील, ती माणसं जीवनात सुखी होऊ शकत नाही. कारण हे सपोर्टिंग सिस्टीम आहे. तुमच्याकडे काय काय आहे हे पाहणं, त्यावर लक्ष ठेवणं आणि त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणून तुम्हाला एक प्रयोग सांगतो. दररोज 5 मिनिटाचा हा जर प्रयोग केला तर आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण भावनिकदृष्ट्या श्रीमंत होतो. आणि भावनिकदृष्ट्या श्रीमंत माणूस मानसिकदृष्ट्या जखमी होत नाही, आणि थोडा झाला तर तेव्हाच बाहेर येतो. मानसिक भिकारी माणूसच मानसिक जखमेमध्ये जगतो, जखमाचो कुरवाळात जगत बसतो. तर मी जे सांगत होतो ते, तुमच्या जीवनात जे जे आहे त्याची लिस्ट करा. तुमचे सर्व नातेवाईक, तुमच्याकडे असणारी मालमत्ता, तुमचा चांगला स्वभाव, तुमच्या जीवनात आलेलं यश, तुमच्या जीवनात भेटलेली माणसं, हे सगळं 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 आयुष्य लिहून काढा. ही जी साखळी आहे लिहून काढा, आणि त्या साखळीचं स्मरण करा. चांगल्या गोष्टीवर फोकस करणार, रोज असे ध्यान करा. हे आपल्याकडे असणाऱ्या बाबींचं ध्यान हा एक तुम्हाला मानसिकदृष्ट्या समृद्ध करणारा आणि मानसिक जखमा न होऊ देणारा, आणि मानसिक जखम झाली असेल तर त्यातून बाहेर काढणारा हा ध्यान प्रयोग आहे. तर हे तर बघाच, सगळं जे जे चांगलं आहे त्याबरोबरच त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला केलेली मदत, तुम्हाला मिळालेलं यश, हे सगळं जे तुम्हाला असणारं, तुमच्याकडे असणारं जे काही संचित आहे, मानवाच्या रूपानं असेल किंवा धनाच्या रूपानं असेल, वस्तूच्या रूपानं असेल, जे काही तुम्हाला मिळालेल्या संधीच्या रूपानं असेल. तुम्हाला मिळालेली संधी लाखो लोकांना मिळालेली नाही, हे लक्षात ठेवा. त्या संधीविषयी तुम्ही परमेश्वर मानत असाल तर परमेश्वराची पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करा. जर नसेल तर ज्या व्यक्तीमुळे ती संधी तुम्हाला मिळालेली आहे, त्या व्यक्तीचे, एकाच व्यक्तीमुळे संधी मिळालेली नसते, त्या पात्रता तुम्ही जी मिळवलेली आहे, त्या पात्रतेमुळे ती संधी मिळालेली आहे. आणि ती पात्रता असूनही ज्या व्यक्तीने तुम्हाला संधी दिलेली आहे, ती व्यक्ती, त्या व्यक्तीविषयी तर कृतज्ञता मानाच. पण ही पात्रता मिळवत असताना, एखादं उदाहरण देतो की तुमची शैक्षणिक पात्रता आहे, आज जी शैक्षणिक पात्रता आहे त्या पात्रतेमुळे तुम्हाला जी नोकरी मिळाली, त्या नोकरी ज्यांनी तुम्हाला संधी दिलेली आहे त्यांच्याविषयी तर कृतज्ञता मानाच. परंतु ही शैक्षणिक पात्रता साध्य करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, जे गुरुजन असतील, मित्र असतील, शेजारी असतील, पाजारी असतील, नातेवाईक असतील, त्यांच्याविषयी कृतज्ञता पाळा. आणि तुम्हाला ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. या कृतज्ञता भावामध्ये जे माणूस जगतो तो मानसिक जखमी होत नाही, आणि झाला तरी तातडीनं बाहेर येतो. हा एक प्रयोग म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे. अनेक गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, तुमच्या ज्या मानसिक दुखापतीला, मानसिक जखमेला तुम्ही जर सततच दुसरेच जबाबदार आहेत असा विचार करत राहिलात, आणि दुसरे जबाबदार असले तरी त्यांना तुम्ही क्षमा करू शकला नाही आणि त्यांना तुम्ही विसरून जाऊ शकला नाहीत, तर तुम्ही मानसिक जखमेतून बाहेर येणार नाही.
त्यामुळे एक गोष्ट आपण शांततेने लक्षात घेतली पाहिजे. जीवन हे गडबडीत समजून घेता येत नाही, तर शांततेने समजून घेण्याची गोष्ट आहे. तो तुम्ही त्याला क्षमा केल्याशिवाय तुम्ही विसरून जाऊ शकत नाही. माफ केल्याशिवाय मन साफ होत नाही, आणि साफ मन झाल्याशिवाय समाधान, आनंद, सुख त्या ठिकाणी वास करत नाही, म्हणजे निवास करत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर मी तुम्हाला सांगत होतो की जखमेला दुसरे जबाबदार नाहीत, तर मी जबाबदार आहेत, हा जरी विचार केला तर, कारण दुसऱ्याला माफ करणं अवघड जाते माणसाला, स्वतःला माफ करणं सोपं जाते. त्यामुळे मी त्या गोष्टीला मी जबाबदार आहे हा विचार जर तुम्ही केला आणि स्वतःला माफ केला, नाही तर कारण मी जबाबदार आहे म्हणून जर तुम्ही खंत बाळगत बसलात, पश्चाताप करत बसाल, तर तुमची जखम कधीच दूर होणार नाही. त्यामुळे खंत पश्चाताप बाळगत न बसता तुम्ही अशा वेळी स्वतःला माफ करून जखम तुम्ही बरी करू शकता. नाही तर दुसऱ्याला जर जबाबदार तुम्ही धरलात, तर तुमच्यामध्ये सूड भावना, बदल्याची भावना विकसित होते. आणि सूड भावना जर मनात असेल तर तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. काही सूड घेऊ प्रवृत्ती सातत्यानं जर तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये जर घोळत असेल, तर तितका वेळ तुम्ही शांत आणि समाधानी राहू शकत नाही. हां, ठीक आहे, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं त्याला शिक्षा द्यायची असेल तर शिक्षा देऊ शकता, पण ते शिक्षा तुम्ही देण्यासाठी तुम्हाला जितका वेळ लागते तितकाच वेळ त्याचा वेळेत राहा. पण त्याला शिक्षा द्यायचं आहे म्हणून तुम्ही जर तेच विचार करता, काही जण शिक्षा देऊ शकत नाही, हो द्यायचं होतं, पण हे अगतिकता व्यक्त करतही दुःखी राहतात. द्यायचं होतं पण देता आलं नाही, म्हणून याची खंत बाळगत बसतात. एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, एखादी गोष्टीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणं हा सुद्धा मानसिक जखमेपासून दूर राहण्याचा उपाय. एखाद्या विषयाचा आपण वस्तुनिष्ठ अभ्यास करत नाही, सर्वांगीण अभ्यास करत नाही. आता उदाहरणार्थ, वस्तुनिष्ठ अभ्यास करताना तुम्ही त्या ठिकाणी असलात तर काय केलं असतं? एक जण म्हणला, मला लय दुःखी झालो म्हणला, मनानं लय दुखलो म्हणला. काय झालं, काय कारण? त्यानं माझ्या मुलीच्या लग्नातच आला नाही. येतो म्हणला हरामखोर, पण आला नाही म्हणलं. हा, मग त्या दिवशीपासून मी दुःखी आहे म्हणलं. म्हणलं तुम्ही दुसऱ्यांच्या, तुम्हाला पत्रिका येत असतात? मी त्याला विचारलं, तुम्हाला पत्रिका येतात ना? म्हणलं हो येतात ना. म्हणलं मला खूप पत्रिका येतात. मी काही साधा माणूस आहे का, सोशल आदमी आहे म्हणलं. बरं बरं ठीक. मग तुम्ही दुसऱ्या सगळ्याच्याच मुलाच्या मुलीच्या लग्नाला जाता काय? कसं शक्य आहे सर म्हणला, एवढ्या सगळ्यांच्या कसं जाणं शक्य आहे मला? व्हॉट्सअपवर तेवढ्याच येतात मला, घरी आणून देतात, सगळ्यांच्या कसं शक्य आहे म्हणलं. मग तुम्हाला जर सगळ्यांच्या शक्य नसेल तर त्याला सगळ्यांच्या जाणं कसं शक्य आहे? दुसरी गोष्ट, असा एक विचार केला पाहिजे, आपलं ते बाबांनी लोकांचं ते कार्टे, ही जी माणसाची मनोवृत्ती असते, ही माणसाला मानसिक जखमा देत असते. अशा वेळी जे लोक, बरं तुम्ही त्याला दोषी ठरवायला लागला जे आला नाही म्हणून, जे आलं त्याविषयी त्यांचे काय आभार मानलेत काय? तेवढा कुठं वेळ आहे आपला? सगळ्यांना आभार माना, त्यांना बोला, फोन करा, 8 दिवस जाऊ दे, याच्यामध्ये काय आनंद उत्सव आहे आयुष्यातला तो लग्न असं समजा. आणि जे कोणी आले होते त्यांना आभार माना, फोन करा. तुम्ही वेळातला वेळ काढून आलात, कामं बाजूला ठेवलात, वेगवेगळ्या गाड्या पकडून आलात, उन्हात आलात, तुम्हाला बसण्याची सगळी सोय, खरं तर तुमची पात्रता समोर बसण्याची होती, तरी तुम्हाला जागा नाही मिळाली, सॉरी. आणि इतका वेळ काढला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मनापासून आभार व्यक्त करण्याला वेळ द्या ना. आणि जो कोणी आला नसेल त्याला अडचण असेल, मुद्दाम आला नाही कशावर, बरं त्यानं आला असता तर काय घडलं असतं? का त्यांना न आल्यामुळे तुमचं लग्न रुकलं? नाही. पण येईल ना पुन्हा. आता हे लग्नाच्या वेळ आलं नाही, तुमच्या लेकीच्या
अनेक उद्या कार्यक्रम होणार आहे, बारसं होणार आहे, तेव्हा येईल ना माणूस. तुमच्या वेगवेगळे दुसरे अनेक कार्यक्रम असतात ना, तेव्हा येईल ना. एकदा आला नाही म्हणजे कधीच येणार नाही असं थोडंच असतं. उलट त्याला फोन करून सांगा, ठीक आहे, तुझे आशीर्वाद माझ्यासोबत होते, माझ्या मुलीच्या सोबत तुझे आशीर्वाद होते, आम्हाला ते तुझे आशीर्वाद सुद्धा बळ देणारे आहेत. पुन्हा ये कधीतरी, तुला मी फोटो वगैरे दाखवतो, किंवा मी येतो कधी तिकडे आलो तर, असं तुम्ही बोला ना. कारण माणसं तोडून टाकून, जसं झाडानं आपल्या मुळा तोडून टाकल्यानं झाड भरून येत नाही, तसं माणसं तोडून टाकल्यानं जीवन भरत नाही. ते काय फरक पडलं. आणि खरं तर आता तेवढी माणसं, हजारो माणसं गोळाही करायची नाही. आता तरी मराठा समाजाच्या वतीनं आता आवाहन करण्यात येते आहे, आणि मी देखील आवाहन करतो की कमीत कमी माणसं घेऊन लग्न करणं ही अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे. तो आपण पायंडा पाडावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मित्र, दुसरा एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार कर. बरं, कधी कधी तरी त्याचं काय कारणामुळे तो आला नाही हे साधा विचारत पण नाही. फोन केला तरी फोन घेत नाही. काय म्हणतात, त्या हरामखोराचा आता काय फोन घ्यायचा, त्याने आला नाही तर. अरे बाबा, तो कुठल्या अडचणीत होता, कुठल्या समस्येत होता, तू मित्र म्हणून समजा ठीक आहे, तुझा आला नाही, पण त्याच्या सासरवडीचं लग्न असू शकते त्या दिवशी, किंवा अनेक अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या कुटुंबातलं जवळचं लग्न असू शकते, काय किंवा कोण दवाखान्याचा प्रसंग उद्भवलेला असू शकतो, किंवा त्याला काही झालेलं असू शकते. काहीही विचारायचं नाही. हा जो दुराग्रह आहे माणसाला, मानसिक दुराग्रही माणसं हे नेहमी दुःखात राहतात. त्यांचा अहंकार रोजच कोणीतरी, त्यांचा अहंकारी माणसाचा अहंकाराला रोजच कोणीतरी टाचणी मारत राहते, आणि ते दुःखी राहतात. एक प्रशासकीय अधिकारी सकाळी येता असताना ती चांगली साडी सगळं नटून थटून येते. जेव्हा प्रवेशच करते तेव्हापासूनच तिचं अहंकार दुखवलं. इथं कचरा कसा, इथं हे कसं, आणि त्याने तिथं कसं उभं राहिला, त्याने तिथं कसं उभं राहिला, सुरू जे झालं. एका दिवशी त्यांना विचारलं, यानं उशिरा, कोण उशिरा आले रे, याने उशिरा. एका दिवशी त्या एका व्यक्तीनं सांगितलं, तुम्ही येत आलात 12ला आणि तुम्ही विचारतात त्यानं 10ला कसं काय आला, 9ला नाही येण्याच्या अगदी, तुम्ही काय झक मारलात ना म्हणलं, 2 उशिरा 2 आलात. तेव्हा ते आग झाले. आणि जा म्हणलं, जा कुठं विचारायचं तर विचार, तुम्हाला जर माफ होणार असेल तर मला पण माफ होईल ना म्हणलं. तुमच्यासाठीच कायदा नाही आहे, माझ्यासाठी पण कायदा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या वर्तनाचं जर वस्तुनिष्ठ विश्लेषण करून तुम्ही जर वागला नाही तर तुम्हाला एके दिवशी त्याचा धोका पोहोचू शकतो. मी नावाचा कायदा नाही, कायदा नावाची गोष्ट वेगळी आहे, आणि ती कायदा सगळ्यांना सारखा होतो जेव्हा तुमचे ते कायद्याच्या कसोटीवर येते. तेव्हा मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की हा दुराग्रही आणि अहंकारी स्वभाव तुम्हाला सातत्यानं दुःखी करत राहतो. त्यामुळे वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करा. आपल्याला जसं उशीर होतो तसं दुसऱ्याला पण उशीर होतो. जसं तुम्हाला रोजच उशीर होणं चुकीचं आहे, तसं दुसऱ्याचाही, तुमच्या सहकार्याचा दररोज उशीर होणं चुकीचंच आहे. याबद्दल आपण त्याचा योग्य ते उपाय केलाच पाहिजे. सगळ्यांनीच तसा उपाय केला पाहिजे. आणि खरं काही काम अडलं का हे पण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, उशिरा जर उशिरा थांबेल. सुट्टीच्या दिवशी पण माणसं मदत करतातच ना. तेवढं जर काटेकोर ठेवलं तर मग सुट्टीच्या दिवशी कुठं आणणार आहोत माणसं? काही अडचणीच्या वेळी सगळेच लोक मग टाइम संपला तसं कायद्यावरच बोट ठेवून बसलात. समजा 10 ते 5 ड्युटी आहे, 5च्या नंतर सर मोबाईल बंद करून टाकले. एवढंच नियमानुसार या 10 ते 5 असलंच पाहिजे. मग 10च्या अगोदरही नसणार, 10च्या 5च्या नंतरही नसणार. मग असं करतील ना लोक, काही वेगवेगळे कारण सांगत राहतील. म्हणजे जेव्हा तुम्ही अहंकारानं वागता तेव्हा लोकांचाही अहंकार उफाळून येत असतो. मग अहंकाराच्या युद्धामध्ये कोणीच जिंकत नाही, सगळेच पराभूत होतात. मग आपल्याला हे अहंकाराचं युद्ध थांबवायचं आहे. तर जेव्हा अहंकारी माणूस नेहमी मानसिकदृष्ट्या जखमी असतो. मित्र, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक बघा. माणसं जखमी होतात त्या अपमानामुळे. आणि जखमी
साफ आणि जखमी झालेला माणूस कधी तुमच्यावर उलटेल काही सांगता येत नाही. याची जाणीव आपण मात्र ठेवली पाहिजे. एखाद्या माणसाला सातत्याने जर अपमानित करत असो, आपण धमकावत असो, मानसिक त्रास देत असो, तर हे सतत अपमानित तुम्हाला जर कोणी करत असेल तर तुम्ही तुमची मानसिकदृष्ट्या तुम्ही जखमी होत असाल तर यावर उपाय काय सांगतो मी तुम्हाला. इतरांच्या शब्दामुळे तुम्ही मनाला दुःखी लावून घेऊ नका, दुःखी होऊ नका. तर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा, तुमच्या उक्तीवर लक्ष केंद्रित करा. ती कायदेशीर आणि फायदेशीर आहे का नाही बघा आणि मग त्यावर फोकस करा. तुम्ही दुसऱ्याला सुधारत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा स्वतःला सुधारून घ्या आणि मग होणारा चुकीच्या शब्दाने होणारा अपमान, त्याला अपमानाला अपमान म्हणू नका, तर त्यांचं अज्ञान म्हणा, त्यांची द्वेषबुद्धी म्हणा, त्यांचा तो प्रॉब्लेम आहे असं समजा. काय असते माहिती आहे काय, काही लोक स्वतःच्या जीवनात जे दुःखी असतात ना, वेगवेगळ्या कारणानं किंवा त्यांना वेगवेगळ्या कारणानं कोणीतरी त्रास दिलेला असतो, त्यामुळे ते दुःखी झालेले असतात. अशी दुःखी माणसं दुसऱ्याला दुःखी करतात. ज्याच्या हाताला घाण लागलेली असते दुसऱ्याच्या अंगाला ते घाणच लावणार ना. ज्याचे हात चंदनाने सुगंधित असतात दुसऱ्यांचं जीवन ते सुगंधित करत असतात. त्यांच्या हाताला चंदन असेल, तुमच्या हाताला हात लावला तरी ते तुमच्या हाताला सुगंधी वासेल, सुगंधित. म्हणून जे माणसं वैयक्तिक जीवनामध्ये दुःखी आहेत, त्यांना जे वेगवेगळ्या आघातानं ते दुःखी झालेले आहेत आणि ही मनावर त्यांच्या खूप जखमा झालेल्या आहेत आणि त्यांना त्या सहन होत नसतात, ते मग दुसऱ्यांना जखमी करून स्वतः आनंदित होण्याचा ते प्रयत्न करतात. किंवा त्यांच्या मनामध्ये काही भय असतं, बापरे तेव्हा असं झालं, आता काय होऊ नये, मग आता कसं करू, आता असं करूया, आता असं करू, आता मग सगळ्याला म्हणजे ताणात ठेवण्याचं काम करतात. लक्षात आलं. म्हणजे ही गोष्ट त्यांच्या म्हणजे काय होतं माहिती आहे काय, मग एकदा जर सापानं चावलं तर ते दोरीलाही साप समजत दोरीलाही मारत बसतात दिवसभर. तसं त्यांना एखाद्या माणसाकडून आलेला कटू अनुभव ते सगळ्यांकडून तसाच कटू अनुभव येईल समजून त्या सगळ्यांना ठोकत बसतात आणि मग कोणीच हातात राहत नाही. हे लक्षात ठेवा. जीवनात त्या व्यक्तीमुळे तुम्हाला कटू अनुभव आला म्हणजे सगळ्याकडून येतं असं नाहीये. तुम्ही सगळ्यांकडे अशाच नजरेनं बघलात तर कटू अनुभव देण्याची दाट शेकत असते. त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा, जगात अजून कोणताच शब्द तुम्हाला अपमानित करणारा तयार झाला नाही जोपर्यंत तुम्ही त्याला अपमानित समजणार नाही. मला तुम्ही स्वतःला आता असं लिहून टाका, जगातला कुठलाच शब्द मला दुःखी करू शकत नाही. आणि त्याची अवकात तरी काय आहे त्या शब्द वापरणाऱ्याची, असा जर विचार केला आणि तो स्वतःला स्ट्रॉंग समजला, आय एम अ विनर, आय एम स्ट्रॉंग, आय एम ओके, आय एम राईट, असा जर तुम्ही विचार करायला लागलात तर तुम्हाला याचा काही परिणाम होत नाही. लक्षात आलं. आणि हे लक्षात ठेवा, परिणामाला सामोरं जाण्याची तयारी असेल तरच तुम्ही कृती आणि युक्ती ती करा. परिणामाला सामोरे जावेच लागते. काही लोक असे असतात तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही त्याला वाघ म्हणा किंवा वागोवा म्हणा, चांगलं वागा, त्यांच्यासोबत कसंही वागा, ते त्यांच्या स्वभावानुसार लोक वागत असतात. त्यांच्या कुत्रे हे भुंकणारच, रस्त्यानं जाता तुम्ही ते भुंकणार, त्यांचा स्वभाव आहे, त्याला सांगून ठेवलेला असेल किंवा त्याचा स्वभाव बनलेला असेल तसं, त्याला तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काय प्रत्येक कुत्र्याला काय तुम्ही अन्न देत बसणार आहात का? त्याला माया करत बसणार आहात? तुमच्या रस्त्यानं तुम्हाला जावंच लागते. त्या रस्त्याच्या कडेला कुठं कुत्रे भेटतच राहतात आणि त्या सगळ्या कुत्र्यासोबत प्रेम करत बसायला तर तुमचं घरापर्यंत कधी जाणार? त्यामुळे ते त्यांचं भुंकणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे आणि त्याचा एन्जॉय तुम्ही करायला जर शिकलात तरच तुम्ही आनंदित राहाल. नाही तर त्याचे प्रत्येकाचे मनावर परिणाम करत बसलात तर तुम्ही आयुष्यात दुःखीच राहाल. लक्षात ठेवा. तर या पहिल्या भागामध्ये एवढा भाग आहे. पुन्हा पुढच्या भागामध्ये जे आपल्याला
जे मानसिक जखमा कशामुळे होतात, त्या मानसिक जखमाचे तून उपाय काय करायचं, त्या संदर्भामध्ये आणखीन काही महत्त्वाचे पैलू मी पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे. तर हा पहिला भाग आपण ऐकलात, त्याविषयी मी मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या माणसांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.